तुमचा परिचय द्या. राहुल बाबासाहेब सोनवळकर, राहणार बीड, पुणे गल्ली, कारंजा टावर, बीड. ठीक आहे. तर तुमची व्यसनाची सुरुवात कशी झाली होती? माझं वर्किंग काम मी फर्निचर लाईनमध्ये होतो, त्याच्यामुळं माझं थोडं हार्ड काम होतं आणि हार्ड कामामुळं शरीराला थोडा त्रास होत होता की त्याच्यामुळं मित्राच्या नादाने थोडी थोडी पिण्यात सुरुवात झाली आणि त्याचं रूपांतर व्यसनात झालं. हां. आणि व्यसनाचं अतिव्यसनात झालं. त्याच्यामुळं घरच्यांनी एक ठरवलं की आता ह्याची कुठेतरी दारू थांबली पाहिजे, म्हणून बऱ्याचशा रिहॅबचं ॲड्रेस काढला, गुगलवर सर्च केलं. त्याच्यानंतर जिव्हाळा व्यसनमुक्ती केंद्र म्हणून हे व्यसनमुक्ती केंद्र गुगलवर सापडलं आणि इथं येण्याचा निर्णय आमच्या घरच्यांनी घेतला. ओके. तर तुम्हाला या ठिकाणी भरती केल्याच्या नंतर तुमच्यावर कशा प्रकारचे उपचार केले, काय सांगाल? मी तर इथं आल्याच्या नंतर खूपच हे झालेलं होतं व्यसनामुळे. अतिशक्तपणा, अशक्तपणा ते खूप आलेला होता. डॉक्टर इथं सुसज्ज डॉक्टर आहेत, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार चांगला झाला. ब्लड वगैरे टेस्ट केलं. ब्लडमध्ये कावीळचं प्रमाण आढळलेलं होतं 2.5. तर त्या हिशोबाने मला ट्रीटमेंट देण्यात आली. बाकी स्टाफचा पण भरपूर सपोर्ट भेटला, कारण मला 8 दिवस जेवण जात नव्हतं, थरथरी व्हायब्रेट होत होतं. बाकीच्या स्टाफनी त्यांनी जेवण एकदम व्यवस्थित आणून दिलं, जेव घातलं. 8 दिवस मी कवर होण्यापर्यंत पूर्ण माझी एकदम चांगली देखभाल घेतली. त्याचबरोबर इथलचा स्टाफ खूप छान आहे. जेवण वगैरे आणि असे संबंध, जसं जिव्हाळा नाव आहे तसंच प्रेमाचे संबंध देतात आणि खरंच अक्षरशः खूप आनंद झाला आणि आज मी व्यसनापासून दूर आहे. तर तुमचं इथलं डेली रुटीन कशा प्रकारचं असायचं, काय सांगाल? सकाळी उठल्याच्या नंतर प्रथमतः चहा आणि त्याच्यानंतर योगाने दिवसाची सुरुवात होते. योगा झाल्याच्या नंतर नाश्ता झाल्याच्या नंतर आंघोळीच्या नंतर लगेच ग्रुप होतो 11 वाजता सरांच्या मार्गदर्शनाखाली. ग्रुप झाल्याच्या नंतर पुन्हा 2 वाजेपर्यंत ग्रुप चालतो. 2 वाजता जेवण, 2 ते 2:30च्या टायमिंगपर्यंत जेवण राहतं आणि त्याच्यानंतर आराम राहतो 5 वाजेपर्यंत. पुन्हा 6 वाजता सेशन चालू होतं आणि सेशन चालतं 8 वाजेपर्यंत. असा दिवसाचा दिनक्रम असतो. त्याच्यामुळे वेळ कुठं जातो, कसं जातो, मनोरंजनासाठी खूप काही आहे. पेपर आहेत, न्यूजपेपर आहेत, अजून पुस्तकं आहेत, सुसज्ज लॅब आहे, अजून कॅरम आहे खेळण्यासाठी, अजून कॅरम TV आहे, TV न्यूज चॅनल पण चालतो. असा हा दिवसाचा दिनक्रम असतो. अच्छा, ठीक आहे. तर तुम्हाला इथं व्यसनमुक्ती संदर्भात जे मार्गदर्शन दिलं जातं त्या संदर्भात तुमचं काय सांगाल त्या संदर्भात? मी तर ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये व्यसनमुक्ती केंद्रात म्हणजे एकदमच सुसज्ज लेक्चरर येतात, मानसोपचार तज्ज्ञ येतात आणि खूप छान असं समजून सांगवतात आणि येणाऱ्या पेशंटची जी कंडिशन असते समोर डोळ्याने बघतो आपण. हा 3 महिन्याच्या कालावधीत आपल्याला त्याचे परिणाम कळतात की आपण अजून जर व्यसनाधीन असतो तर ह्याचे परिणाम समोरच दिसतात. येणारे पेशंट आज कसे येतात कसे नाही त्या स्थितीत बघून माणूस असं शिकतं त्याच्यातून की आपण आता ह्या मार्गी लागू नये. ह्या जिव्हाळा व्यसनमुक्तीत खूप छान मार्गदर्शन झालं. शिरीष सरांचेही खूप मार्गदर्शन लाभले. त्यांच्या आधिपत्याखाली आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचालीस सुरुवात करणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे नेहमी पावलोपावली त्यांचा सल्ला घेऊन व्यसनापासून दूर राहणार. तर जिव्हाळा फाउंडेशन संदर्भात किंवा इथलच्या उपचाराबद्दल, मार्गदर्शनाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय सांगाल? जिव्हाळा फाउंडेशन म्हणजे एक प्रकारचं घरची प्रेम देणारंच फाउंडेशन आहे. कारण घरचं जसं प्रेम असतं तसं जिव्हाळा फाउंडेशनमध्ये पण प्रेम देतात आणि त्याच्यामुळं आपण घरी आहेत की जिव्हाळा फाउंडेशनमध्ये हे काही म्हणजे लक्षात येत नाही. त्याच्यामुळे जिव्हाळा फाउंडेशन हे खूप छान आहे. मला दिलेल्या प्रेमाबद्दल आणि उपचाराबद्दल मी जिव्हाळा फाउंडेशनचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.